खूप कॉमन टॉपिक आहे, भले तो कॉमन असला तरी हा अगदी महत्वाचा टॉपिक आहे. आता प्रदूषण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिला धूळ कचराच येतो आणि प्रदूषणाचे प्रकार पण आपल्याला माहितच आहेत. वायू प्रदूषण असू दे, जल प्रदूषण असू दे, मृदा प्रदूषण असू दे, असे बरेचसे प्रकार आहेत. पण याचं कारण कोण आहे? याचे कारण एकमेव आपण मानवच आहोत. हा, नैसर्गिकरित्या पण प्रदूषण होतं, पण सगळ्यात जास्त मानवामुळे प्रदूषण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग आणि मत्स्य प्रदूषण. नमस्कार, स्पीड मधून मी कल्याणी. आज आपल्या सोबत संशोधक संतोष पवार आणि बिझनेस हेड प्रसाद कांबळे आहेत. पहिल्यांदा तर आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचे स्वागत करूया. सर, आपल्या दोघांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत. आता ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्याने एक असं उपकरण बनवलंय जे प्रदूषणाला आळा घालू शकतं आणि ह्या उपकरणामधून आपण वायू प्रदूषण कंट्रोल करू शकतो. आता पहिल्यांदा आपण या उपकरणाबद्दल जाणून घेऊया. सर, मला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायचं की हे उपकरण नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने हे काम करेल. कसं आहे, हे उपकरण जे आम्ही बनवलेलं आहे ते आयसी इंजन कडून, म्हणजे जे वाहनाचे इंजन असतात त्याच्यापासून जे प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणावर कंट्रोल करण्यासाठी आम्ही डिव्हाइस हा आम्ही बनवलेला आहे. तर हा डिव्हाइस बनवताना मला सुरुवात अशी झाली की मी सिग्नलला एकदा टू व्हीलर घेऊन थांबलो आणि टू व्हीलर घेऊन थांबल्यानंतर एखाद्या मोठ्या व्हेकलचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रकचा एक्झॉस्ट पाईप कशी माझी गाडी होती आणि त्या गाडीमधील धूर हा माझ्या पायात पडत होता आणि ते जे चटके मला बसायला लागले की मला असं वाटलं की हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्याला त्रास देत असेल तर इन्व्हायरमेंट मध्ये, जर पर्यावरणामध्ये हा किती त्रासदायक असेल. त्यावेळेला मी काय विचार केला की पहिल्यांदा आपण एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर कमी करणार. मग एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर कमी करता करता मला बरेचसे अनुभव गेले. मला वाटतं 2012-14च्या आसपास पासून मी याच्यावरती काम करतोय आणि आता लास्ट स्टेजला आम्ही जवळजवळ येऊन पोहोचलेलो आहे आणि ह्या कोविडमुळे जरा डिले होतोय. बघूया, होऊन जाईल ते. म्हणजे ओव्हरऑल सर तुम्हाला 7-8 वर्ष उपकरण बनायला मेहनत घ्यायला लागली. हो, कसं झालंय की उपकरण बनवल्यानंतर त्याचे टेस्ट सगळ्यात महत्वाचे असतात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयसी इमिशन टेस्टिंग बेंच कोणाकडेही उपलब्ध नाही. नक्की सर, कारण की तो एका वृत्तपत्रिकेमध्ये सुद्धा मी वाचले की तुमच्या उपकरणाबद्दल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चर्चेत आले आणि शिवाजी विद्यापीठाकडून सुद्धा याला एक प्रमाणपत्र सुद्धा भेटलंय. हा, कसं आहे, हे डिव्हाइस तयार करताना, हा यंत्र तयार करताना शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर अजित कोळेकर यांच्याबरोबर मी काम करतो. ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि ते सुद्धा इमिशन मध्ये काम करतात. तर त्यांचं सहकार्य मला भरपूर लागलं की टेस्ट कशी करायची आणि टेस्टिंगला कुठला वेळ चांगला आहे, कुठल्या पद्धतीने टेस्टिंग करायचं. कारण इमिशन हा विषय असा आहे की पोल्युशन हा विषय असा आहे की आपल्याला फक्त पोल्युशन दिसते, त्याच्यावरचे घटक काय आहेत हे आजपर्यंत कुणाला, म्हणजे पर्सेंटेज खूप कमी असेल तर शाळेत सुद्धा शिकवतात की प्रदूषण. आता प्रदूषण म्हणजे काय हे लहान मुलांना, आता त्या लहान मुलांना शिकण्याची आता ह्या वयात गरज पण नाहीये आणि त्यांना कळणार पण नाही. कारण की एक महत्वाचा मुद्दा तुम्ही बोला की लहान मुलांना कळतंय कुठे, कारण की त्यांना एक थेअरी दिली जाते किंवा शिक्षक शिकवतात पण प्रॅक्टिकल नॉलेज कुठे. प्रदूषण काय आहे माहितीये पण ते कुणामुळे होतं हे कुणालाच माहिती नाहीये. पण आता मी असं ऐकलं की उपकरण आहे ते तुम्ही मोस्टली ना कमर्शियल व्हेकल्स साठी कॉन्सन्ट्रेट करताय, म्हणजे या बाबतीत तुम्ही काय सांगा. आता कसं आहे की कमर्शियल व्हेकल्स मुळे प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे आणि कमर्शियल व्हेकलचं युटिलायझेशन जास्त प्रमाणात होतं. आता समजा एखाद्या प्रोफेसरनी किंवा एका डॉक्टरनी जर गाडी घेतली असेल तर त्याचं एक लिमिटेशन असते, बाबा एक महिन्याला 2000 किलोमीटर चालेल. खरं कमर्शियल व्हेकलचं तसं नसते, त्याला लिमिट नसतो. तो जेवढा पडेल तेवढा सोर्स ऑफ इन्कम त्याचा चालू होत असतो. आणि कमर्शियल व्हेकल्स मध्ये, बऱ्याचशा कमर्शियल व्हेकल्स मध्ये अजून कोणतीही पोल्युशनच्या बाबतीत सिस्टीम मी तर काय बघितलेली नाहीये. आता प्रसादजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता मी बघते की या उपकरणासाठी तुम्हाला ऑथॉरिटीकडून काही सर्टिफाईड असं काही भेटलेलं नाहीये, म्हणजे सर्टिफाय ते झालेलं नाहीये, पण हे उपकरण तयार आहे. पण याच्यासाठी किती वेळ लागेल, मार्केटमध्ये यायला किती वेळ लागेल या उपकरणाला? मी फर्स्ट ऑफ ऑल आभारी आहे कल्याणजी, यू ऑल गाईज मला जी ऑपॉर्च्युनिटी दिला आमच्या जे कंपनीला की येऊन आमचे जे प्रोडक्ट आहे थोडं डेमॉन्स्ट्रेट करा आणि जे पण आहे त्याच्याबद्दल बोलायला म्हणून. कल्याणजी व्हेरी थँक्यू, व्हेरी फुल लाईक खूप चांगली उपकरण करणं पण गरजेचं आहे. तुम्ही बघतच आहात की कोरोनामध्ये आपलं ओव्हरऑल जे पॉल्युशन आहे ते थोडं कंट्रोल मध्ये आहे, पण आता परत कोरोनाचं काउंट कमी झाल्यापासून पुन्हा एकदा प्रदूषण वाढायला चाललंय.
मग आता जर हे असं उपकरण येत असेल तर ह्याला चांगलंच आहे ना, म्हणजे हरकत नाहीये. हे उपकरण जर आलं तर आपलं पॉल्युशन कंट्रोलमध्ये राहील. मी एक बोलू शकतो याच्याबद्दल की तुमचा जे फर्स्टला जो प्रश्न होता जो मार्केटिंग मध्ये जे कधी येणार आहे, आणि जो दुसरा प्रश्न जो होता की माझे जे संशोधक कुठचे R&D जो चीफ आहेत संतोषजी, त्यांनी तुम्हाला खूप याच्यावरती लाईमलाईट करेल, याच्यावरती काय काय कसं जमतंय म्हणून वगैरे. सो बेसिकली जे टेस्टिंग जे आहे, आणि आम्ही हे सांगू शकतो की पुरावी जे ठराविक जे आहेत IIT मध्ये थोडं आम्ही आमचे जे अजून एक बिझनेस हेड आहे गुरदीप ओरा म्हणून, त्यांनी त्यांच्या संघ असून म्हणजे आम्ही थोडं टेस्टिंग वगैरे केलंय, तिथं पण सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आलेत, आणि त्यांनी टेस्टिफाईड विथ सर्टिफिकेशन पण दिलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा पहिला पूर्वी जे आम्ही रेल्वेच्या वरती टेस्टिंग केलो आहे, जो DC इंजिन, करेक्ट, जे DC इंजिन वरती आम्ही जे केलंय त्याच्यावरती पण सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आहे. यू कुड से लाईक ऑलमोस्ट 60 to 40% अप्रॉक्स आय कुड से. मी काय म्हणजे आमच्याकडे अजूनपर्यंत असले यंत्र नाही आहेत की आम्ही जे पर्टिक्युलरली आम्ही गेज करू शकता की हे झालं पर्टिक्युलर एवढं रिझल्ट आले म्हणून. त्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करत आहे की ARI कडून या कुठले जे स्टँडर्ड जे कंपनी इंडियामध्ये आहेत तिथून आम्ही सर्टिफिकेशन घ्यावे आणि पुढे जावे. बट व्हॉट्स द प्रॉब्लेम इन दिस सिच्युएशन? मीन्स आता अडथळा कुठे येतोय? अर्थ असा आहे की इट्स फर्स्ट ऑफ ऑल लाईक यू कुड से जे छोट्याचा छोटा एक आय कुड से संतोषजी जे सांगत होते की कसं मी स्टार्ट केलोय, मी त्याच्यावरती तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला पण प्रयत्न करणार. रिलेटेड टू हिज जो अल्बर्ट आइन्स्टाईन होते, ते एक्झाम्पल मी तुम्हाला रेड करणार. ते खाली बसल्यावरती त्यांना ऍपल गिरला, मग कशाला गिरला? इट इज लाईक ऑब्वियसली इट्स लाईक इन्व्हेन्शन, राईट. जे इन्व्हेन्शन त्यांना पण तसं जे सिग्नलवरती थांबलं की टेम्परेचर आहे त्याच्याबद्दल काय ते करायला लागेल. देन ही स्टार्टेड रिसर्च, जे पूर्ण खूप सारे 2012 ते 14 पर्यंत आतापर्यंत जे मी आलंय, इट इज लाईक 99% इट इज अ सक्सेस. सो ओनली 1% सक्सेस इट्स लाईक कुणाबरोबर लाईक ARI कोणाकडे आम्हाला एक थप्पा पाहिजे की इट इज सर्टिफाईड, लाईक इट इज ऑथॉरिटी पाहिजे आहे. तो इट इज लाईक नथिंग. अगर तुम्ही किती पण आता एंटायर इयर मध्ये तुम्ही शाळा शिकला, अल्टिमेटली तुम्हाला रिझल्ट मध्येच मार्क्स आला पाहिजे की तुम्ही किती पण तुमचे बोलले बेस्ट टीचर तुम्हाला सांगणार एक खूपच छान आहे, स्टडी मध्ये खूपच आहे, कारण अल्टिमेटली तुम्हाला रिझल्ट मध्ये पास व्हायला पाहिजे. सो वी आर वेटिंग फॉर दॅट रिझल्ट टू गेट पास, लाईक वी नो व्हॉट वी हॅव डन. नक्कीच तुमची मेहनत दिसून येते, कारण की वृत्तपत्रिकेमध्ये सुद्धा मी जसं म्हटलं की उपकरणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की गेले 7-8 वर्ष याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करता आणि रिसर्च करताय, म्हणजे खरंच खूप मेहनत लागली असेल हे उपकरण बनवण्यासाठी. पण आता सध्या प्रदूषणाबद्दल पण आपण बोलूया. आता तुम्ही बघतच आहात, आपण सुद्धा स्वतः कचरा कुंडीत कधी कधी टाकत नाही, कधी कधी चॉकलेटचे रॅप असतील किंवा इतर गोष्टी असतील आपण सहज हाताने फेकतो. आता मानसिक प्रदूषण आपण जे म्हणतो ते तसंच झालंय. पण या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं? आणि मी असं ऐकलंय की तुम्ही बरेचसे उपक्रम सुद्धा या प्रदूषण मुक्तीसाठी राबवलेत. मग असे कोणकोणते उपक्रम आहेत आणि तुम्हाला असं काय वाटतं एक पब्लिक अवेअरनेस आपण कसा देऊया? पब्लिक अवेअरनेस एक अशी गोष्टी आहे की तुम्ही किती पण पब्लिक अवेअरनेस जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे माझे प्राईम मिनिस्टर आहेत मोदीजी, त्यांनी किती पण अवेअरनेस क्रिएट केलंय, हे मनापासून यायला पाहिजे. आता तुम्ही कुणाला पण एवढं फोर्सेबली केलं ते होणार नाहीये, राईट. प्रदूषण आहे, इंडस्ट्रीमुळे होतंय प्रदूषण, किती बाय नोईंगली अनोईंगली प्रदूषण होत आहे. मी तुम्हाला 2 शब्द यूज केलो, नोईंगली अनोईंगली. तर अननोईंगली पण खूप सारे प्रदूषण होत आहेत की इट्स लाईक नॉट एट ऑल कंट्रोलेबल. सो ह्याच्यावरती मी सांगू शकतो की आम्ही जे अजून एक जे प्रोडक्ट आहे आमचं जे सेकंडरी प्रोडक्ट आहे, ते आम्ही जे प्रदूषण म्हणजे किती पण इमिशन जे बाहेर टाकते प्रमाणात जे ऑलमोस्ट जे ॲटमॉस्फिअर टेम्परेचर आहे ते ॲटमॉस्फिअर टेम्परेचर कमी करतोय. आणि जे पोल्युशन आहे ते पोल्युशन पण मला प्रॉपर वर्ड संतोषजी सांगेल, तो मोर ऑन लाईक ही जीबीस इन दॅट की माझे जे मी ओव्हरऑल जे बघितलो आहे तो इट इज ओव्हरऑल आय कुड से लाईक out of 199 I could say again 1% is stamping on that any of certification institutions they can stamp on that. कसं आहे? ओके. आता संतोषजी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की आता तुम्ही उपक्रम तर तयार केले, पण याच्या व्यतिरिक्त असं कोणतं उपक्रम
उपकरण तुम्ही करता आहात का, किंवा अजून असं कोणतं तरी तुमचा प्लॅन आहे की अजून असे उपकरण करूया की ज्याच्यातून एक पब्लिक अवेअरनेस होईल आणि आपल्या पृथ्वीला याचा उपयोग होईल? मी पब्लिकचा जर विचार केला तर पब्लिकला एअर किंवा पाणी ह्याच्या बाबतीत अवेअरनेस अजिबात नाही. तुम्ही कितीही सांगा, कारण हे सगळं आपल्याला फुकट मिळते. ठीक आहे, कॉर्पोरेशनसाठी आपण पाण्याला पैसे मोजतो ते पण किरकोळ मध्ये मोजतो. ज्या वेळेला हवा आपण विकत घेऊ त्यावेळेला मग पब्लिकला कळलं की नाही बाबा आता आपल्याला हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि हे काही पॉसिबल नाही, हवा आपण विकू शकत नाही. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की जे पोल्युशनचे ठिकाण आहे तिथंच आपण पोल्युशन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, आम्ही डिव्हाइस तयार केला. जो आयसी इंजिनचा डिव्हाइस होता तो वेगळा आणि हा डिव्हाइस आम्ही वेगळा तयार केला की ज्या ठिकाणी सिग्नलच्या ठिकाणी वाहनाची वर्दळ जास्त असते त्या पीक टाइम मध्ये, अशा वेळी ती डिव्हाइस जर आपण चालू करून ठेवली आणि तो गॅस जर सक करून घेतला आणि तो जर प्युरिफाय केला टेक्निकली, प्युरिफाय म्हणजे बरेचसे प्युरिफाय, मी बरेच जणांच्या बरोबर बोलतोय ते मला असं उत्तर देतात की नाही बरेच प्युरिफाय आहेत तुमचं, अमेरिकन कंपनी आहेत, बाहेरच्या कंपनी आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर कुठे टिकणार. खरं आपण काय करतोय की पोल्युशन फक्त एक पोल्युशन म्हणजे वर आपण बघतोय. खरं पोल्युशनचे प्रकार काय आहेत, हिवाळ्यामध्ये पोल्युशन कुठलं होतं, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पोल्युशन कसं होते, पावसाळ्यामध्ये पोल्युशन का होते, तर ह्याचा अभ्यास करून आम्ही तो डिव्हाइस तयार केला. नक्कीच मला हे सांगायची इच्छा झाली, म्हणजे हे सांगायला मला प्रेक्षकांना आवडेल की तुम्ही जे मशीन तयार केलंय ते ओव्हरऑल सीझन साठी आहे, म्हणजे 3 सीझन मध्ये हे ऑटोमॅटिकली चेंज होत आहे. आणि हे जे मशीन आहे ते किती मीटर पर्यंत लावावं लागेल? कसं आहे की सिग्नलचे जोपर्यंत व्हेकल पार्ट होतं सिग्नलला तोपर्यंत हा आपल्याला त्या याच्यामध्ये तो डिव्हाइस आपल्याला फिट करत जावा लागणार आहे. जेणेकरून ज्यावेळेला आता कसं आहे पोल्युशन, आयसी इंजिनचं पोल्युशन कसं होतं, तुम्ही ज्यावेळेला गाडी स्टार्ट कराल त्यावेळेला पोल्युशनचं प्रमाण जास्त वाटतं. तुम्ही ज्यावेळेला रन करत असता त्यावेळेला पोल्युशनचं प्रमाण थोडं कमी असतं. तुम्ही इनिशियल गाडी स्टार्ट करून बघा, सकाळी तुम्ही जर चालू केली घरी तर तुमच्या एक स्मोक ज्यावेळेला असतो तुमच्या घशात आणि नाकात असं खोकण्यासारखं होतं. तुम्ही ऑब्झर्वेशन करा पाहिजे. तर ते पोल्युशन आहे, ते इंटरनल आपल्याला काय काय डॅमेजेस करते. आता मी मेडिकल शिकत नाही त्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. खरं आपले लंग्स कॅन्सर ह्याला आपण माझ्याकडे ये असं त्याला आपण इन्व्हिटेशन देतो. आता केमिकल पोल्युशन, एअर पोल्युशन, तसं तुम्ही म्हणता की स्मोकिंग इव्हन, आता स्मोकिंग जरी केलं तरी त्या माणसापेक्षा जो स्मोक ओढतोय म्हणजे दुसरा जो आहे माणूस ज्याला स्मोकिंगचा वास येतोय त्याला सेकंडरी कॅन्सर होतो, म्हणजे एक सेकंडरी स्मोकिंग असं म्हटलं जातं त्याला, आणि त्याला जास्तीत जास्त कॅन्सरचा इम्पॅक्ट होतो. जो स्मोक करतो त्याला होत नाही. असाच हा प्रकार आहे एक वायू प्रदूषणचा, म्हणजे गाड्यांचा. अगदी बरोबर बोला तुम्ही की कोणीतरी पोल्युशन करायचं आणि त्याचा त्रास कोणाला तरी होणार. नक्कीच. तर हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कायदा करत केला पाहिजे. सर्वात महत्वाचा आपल्या इथं पोल्युशनच्या वरती कायदे नाही. आता मी पहिल्यांदा ज्यावेळेला टेस्ट केली ते व्हॅन्स थांबतात, टेस्टिंग व्हॅन्स हायवेवरती, पीयूसी टेस्टिंग व्हॅन्स, त्याच्यावर मी टेस्ट केली. त्या टेस्टचे रिझल्ट आपल्या गव्हर्नमेंटला मान्य नाही. आता ते जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही टेस्टिंगला का पैसे वेस्ट करता, असा माझा प्रश्न आहे. आता आरटीओला तुम्ही ज्यापर्यंत तुम्ही टेस्टिंग ते पीयूसी कडनं सर्टिफिकेट घेऊन येत नाही त्यावेळेला तुमची गाडी पासिंग होत नाही. मग कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल करायला पाहिजे? आणि मिनिस्टरला काय ऍडिंग टू संतूजी, मी ते इन्स्टिट्यूटचे नाव पण घेणार नाहीये, इट इज अन चॅनल्स अँड ऑल, की आम्ही सांगितलं की पीयूसी याच्यावरती केलं त्याच्यावरती खूपच तुम्ही सांगू शकता 80% 60% रिडक्शन आलंय रिझल्ट मध्ये. जे माझे डिव्हाइस बसल्यानंतर आम्ही जे टेस्ट केलं पहिला पूर्ण बिफोर अँड आफ्टर, बिफोर टेस्ट आफ्टर टेस्ट इट्स लाईक ऑलमोस्ट 60 to 80% डिफरन्स. म्हणजे सगळे पॉझिटिव्हच आलेत ना. इट्स ऑलमोस्ट सॅटिस्फॅक्टरी, मोर दॅन सॅटिस्फॅक्टरी व्हॉट युअर एक्सपेक्टेशन्स. सुरुवातीला ज्यावेळेला इथे टेस्ट केले त्यावेळेला आम्हाला ज्यावेळेला मी गॅसचं टेम्परेचर कमी केलं त्यावेळेला इमिशन्स वाढले. कुठले इमिशन्स वाढले तर बाबा हे गॅसचं टेम्परेचर कमी केलं हे इमिशन्स काय वाढायला लागलं, आता आपल्याला याच्यामध्ये काय चेंजेस करावे लागले. त्याच्यासाठी मी बरेचसे डिव्हाइस तयार केले, बरेचसे डिव्हाइस मोडले, त्याच्यावर पुष्कळ पैसा खर्च केला. बरेचसे कोल्हापुरातील लोक मला म्हणाले हे सोडून द्या, हे काय होण्यासारखे नाही वाटत, तरी पण मी ते करत राहिलो. म्हणजे उपकरण करण्यासाठी तुम्हाला स्वतःला सुद्धा खर्च आला, स्वइच्छेने तुम्ही खर्चाने हे उपकरण तुम्ही तयार हे उपकरण तयार करताना मला बरेचसेच लोकांनी थोडीफार मदत केलेली आहे. खरं इकॉनॉमिकली जे काय आहे ते टोटली ते निधे केलेलं आहे सगळं. अच्छा,
म्हणजे यासाठी तुम्ही कोणता स्पॉन्सर वगैरे शोधता की म्हणजे या उपकरणासाठी, कारण की हे खूप महत्वाचं आहे. आता जर तुम्हाला उपकरण कुठलं मार्केटमध्ये आणायचं आणि दुसरा वे नाही भेटत आहे तर नक्कीच आपण एक स्पॉन्सर शोधतो, कारण की आता आर्थिकदृष्ट्या सगळेच प्रभाव असतात असं नाही, पण आपल्याला हे उपकरण बाजारपेठेत आणायचं असेल तर कधीतरी आपण स्पॉन्सर सुद्धा शोधत असतो. की तुम्हाला काय वाटतं? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारला. हे जे पॉइंट आहे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, इट इज व्हेरी मच व्हॅलिड अँड व्हेरी वेल अप्रिशिएट इन फ्रंट ऑफ ऑल द जनता जनार्दन कुड से. हे जे मुद्दा आहे, आता भरपूर लोक आहेत स्पॉन्सरसाठी. तो आम्ही हे स्पॉन्सरसाठी म्हणजे कोलॅबोरेशन या जॉईंट व्हेंचर स्टार्ट करायला असं अपेक्षा करतो की त्यांनी पण आमच्या सारखं थिंक करायला पाहिजे आहेत. आता खूपच स्पॉन्सरशिप यायला आहेत आम्हाला की विल ऑल्सो स्टार्ट अँड ऑल अँड एव्हरीथिंग, आणि ब्लँडली आम्हाला जे बिलीव्ह करून समोर येऊन हे आता जे अजून पण थोडं खूप फायनल टेस्टिंग आहे या तो संपूर्णपणे आम्हाला घेऊन जाईल त्यांच्याबरोबर वी वॉन्ट टू स्टार्ट अ स्पॉन्सरशिप. ओके, म्हणजे आता सपोज आता हे उपकरण येत आहे तर हे खर्चिक असेल का, म्हणजे कधी येईल अजून याची गॅरंटी नाही आहे लगेच, कारण की 99% रेडी आहे, 1% कुठेतरी थांबलंय ते पण काहीतरी अडथळा किंवा प्रॉब्लेम्स येतात म्हणून. पण सपोज जर मार्केटमध्ये आलं तर किती वेळ लागेल? आता कल्याणजी, सपोज तुम्हीच इन्व्हेस्टर आहे, उद्या मनात तुम्हीच इन्व्हेस्ट करेल तर परवा दिवशी येईल असं परिस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की ऑथेंटिकली जोपर्यंत गव्हर्नमेंट आम्हाला सर्टिफिकेशन देत नाही किंवा गव्हर्नमेंट सांगत नाही की हा डिव्हाइस तुमच्या युज्ड म्हणजे वापरलेल्या वाहनासाठी तुम्ही वापरा, तोपर्यंत आपण याच्यावर पुढे जाऊ शकत नाही. नवीन वाहनांची जी पोल्युशन करण्याची प्रमाण असते ती खूप कमी असते ठराविक काळापर्यंत. ठराविक काळानंतर ते सुद्धा वाहन पोल्युशन करायला सुरुवात करतात. आपण त्याच्याकडे कुठली मॅन्युफॅक्चर त्यांनी लक्ष देत नाही. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे, कुणाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. आपण गेले 2 दशक इमिशन कंट्रोल करण्यासाठी आयसी इंजिन मध्ये फक्त कॅटॅलिक कन्व्हर्टर आणि लिनियर वॉलचा उपयोग करतो. आता कॅटॅलिक कन्व्हर्टर नावाचा जो पार्ट आहे हे मॅडम खूप इंटरेस्टिंग मी सांगायचं तुम्हाला, आणि तुम्ही पण आला की हे ऐकल्यानंतर कॅटॅलिक कन्व्हर्टर जो पार्ट आहे तो पार्ट शक्यतो आपल्या देशात मॅन्युफॅक्चर होत नाही, तो इम्पोर्ट करावा लागतो. त्याच्यानंतर हा इजिआर सिस्टीम सुद्धा आपल्या देशात मॅन्युफॅक्चरिंग शक्यतो होत नाही, की चायना किंवा कोरिया ह्या लोकांच्याकडे हा तयार होते. आता होते काय, हे आपण डिव्हाइस बसवला नवीन वाहनाला, ते वाहन टेस्ट केलं. असं मला सांगा की 50,000 किलोमीटर झाल्यानंतर त्या वाहनाचं परत टेस्टिंग होतं का? नक्कीच नाही होत नाही. आणि जरी झालं ते ऑथेंटिकली आहे का नाही मला माहिती ऑथेंटिकली आहे का नाही मला माहिती. आणि बरं, हा कॅथलिक कन्व्हर्टर जो हा डिव्हाइस आहे, हा डिव्हाइस कालांतरानं त्याच्यामध्ये ब्लॉकेज आले ना की तुमचं एक्झॉस्ट गॅस बाहेर सोडण्याचं प्रमाण ज्यावेळेला कमी होतं त्याचा इफेक्ट डायरेक्ट तुमच्या आयसी इंजिनवरती म्हणजे गाडीच्या इंजिनवरती होतो. गाडीच्या इंजिनवर त्याचा इफेक्ट कसा होतो की तुमचं ऍव्हरेज डाऊन येतं, पिकअप कमी होतं. हा इन जनरल प्रॉब्लेम आहे. म्हणजे साध्या मेकॅनिकला जरी रोडच्या विचारला तर ते तुम्हाला हा सांगणार की नाही तुमचं कॅथलिक कन्व्हर्टर खराब झालं आणि हा काढायला लागणार, डिस्कंटिन्यू करायला. हा कॅथलिक कन्व्हर्टर डिस्कंटिन्यू करायचं म्हणजे काय, त्याच्यामधील जे काही पार्ट आहेत ते सगळे काढून फेकायचे. आता तुम्ही किती आहे BS4 BS4 पर्यंत आपण बोलूया, BS6 अजून काय इम्प्लिमेंटेशन झाले परंतु त्याचे रिझल्ट काढून आले नाही. तर ते पार्ट आपण सगळे त्यातले जे काय ते काढून टाकतो. ते काढून टाकल्यानंतर काय होतं की तुमचा जो एक्झॉस्ट गॅस आहे, वाहनाचा धूर आहे, तो डायरेक्ट एन्व्हायरमेंट मध्ये जातो, त्याला कुठलाही बेस राहत नाही. म्हणजे BS2 आहे, BS3 आहे, BS4 आहे असं काही राहत नाही, डायरेक्ट एन्व्हायरमेंट मध्ये सोडला जातो. तर ह्या गोष्टी आपल्याला थांबवण्यासाठी आमचा डिव्हाइस जर त्या ठिकाणी लागला तर वर्षातनं एकदा तो डिव्हाइस टेस्ट केला जाईल आणि टेस्ट केल्यानंतरच ती गाडी पॉसिबल होईल पुढे. अशी सिस्टीम आपण करावी असं मला वाटतं. म्हणजे ऑटो सिस्टम असेल, जे काही असेल ते ऑटो सिस्टम असेल, म्हणजे ऑटोमॅटिकली ते इयर बाय इयर चेक केलं जाईल. आता मला मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की एका ट्रॅफिक पोलिस मला पकडलं, मग लायसन मागितलं, गाडीची इन्शुरन्स मागितला, कागदपत्र मागितले, यासाठी ते मला पोल्युशन सर्टिफिकेट. मी म्हणलं साहेब तुम्ही पोल्युशन सर्टिफिकेट माझ्याकडे मागता तर तुम्हाला पोल्युशन मध्ये कळते का साहेब? म्हणतात पोल्युशन मध्ये काय असते तुम्हाला कळते का? तर नाही ते असं असतं, आम्ही काय तेवढं बघतोय, डेट बघतोय, गाडी नंबर बघतोय, तर ते हवालदारला त्याच्याशी काय घेणं देणं नाही ना. जोपर्यंत आपले हवालदार लोक सुधरत नाही की बाबा नाही हा पोल्युशन होतं या वाहनामुळे, तिथं तुम्ही त्यांना बॅन आणत नाही तोपर्यंत तुम्ही
पोल्युशन वरती कंट्रोल करू शकत नाही. नाही, मला असं वाटतं की हवालदारपेक्षा आपण मानवच, सगळेच हवालदार असं नाही, सगळेच मानव आपण याच्यासाठी म्हणजे दोषी आहोत. कसं आहे मी सांगतो तुम्हाला की जोपर्यंत ज्या गोष्टी फुकट मिळत असतात तोपर्यंत मानव कधीही त्याला गांभीर्य राहत. बरोबर. मी एकदा ट्रेनिंगला गेलो टाटा कंपनीमध्ये, तेव्हा तिथले एक इंजिनियर होते, मी आता त्यांचं नाव आठवत नाही मला, तर तिने असं सांगितलेलं की एक 2-4 वर्षानंतर भारतातल्या सगळ्या लोकांना मास्क घालून फिरावं लागेल. आता कोविडमुळे सगळी मास्क घालून फिरताय, खरं तिने त्याला असं सांगितलेलं की पोल्युशन इतकं होईल की तुम्हाला मास्क वापरल्याशिवाय बाहेर पडताच येणार. आणि खरी गोष्ट, आणि इथून पुढे जर तुम्हाला आपल्या ह्या एन्व्हायरमेंट मध्ये जगायचं असेल तर आपल्या पाठीला जसं आपण लहानपणी दप्तर लावत होतो त्याप्रमाणे ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्याला लावून तिथं फिरावं लागेल. आणि तो तुम्ही बघताय कारण की केमिकल पोल्युशन खूप व्हायला लागलं आतापर्यंत. आणि आता तसं बघायला तर दिवाळी पण समोर यायला लागली. तुम्हाला सगळ्यांना माहिती की फटाकेशिवाय दिवाळी इनकम्प्लीट वाटते सगळ्यांना. आणि आता अशी पण चर्चा सुरू आहे की फटाके मुक्त दिवाळी सगळ्यांनी करावी. पण तुम्हाला काय वाटतं कितपत लोक तयार होतील या गोष्टीसाठी? सध्या जर विचार केला तर आर्थिक दृष्ट्या विचार केला तर फटाके जर वाजवले नाही तर बरेचशे लोकांचं नुकसान आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे, फटाक्यामुळे प्रदूषण होत आहे. आता फटाके कुठल्या प्रकारचे वाजवायचे आणि कुठल्या प्रकारचे वाजवायचे नाही हे त्याला त्याला ठरवून दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने की बाबा तुम्ही हे वापरा. आता मोदीजींनी सांगितलं की तुम्ही कोविडच्या वेळेला की तुम्ही दिवे लावा. आता दिवे लावण्याच्या मागे त्यांचा हेतू काय होता असं मला काय वाटतं की टेम्परेचरला कोविडचं प्रमाण कमी होतं. की आपण आता लॉकडाऊन निघाल्यापासून ज्यावेळेला वाहनं ते आपण बघतो की आपलं प्रमाण कमी होतं. सायंटिफिक दृष्ट्या बघायला त्याचं रिझन हेच असू शकतं. हा, हे असू शकतं. आणि युरोपमध्ये काय, युरोपमध्ये टेम्परेचरच कमी असतं, त्यामुळे ते कोविड जो आहे तो खालच्या लेवलला तो स्टेबल होऊन जातो असं मला वाटतं. की मी काही सायंटिस्ट किंवा संशोधक म्हणून तुम्हाला नक्की कसं असतं की प्रत्येक गोष्टी आता गॅलरीवरती काम करताना सुद्धा आम्ही काय करतो, कधी जायला नाही, प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, नाही प्रॉब्लेम आहे त्याला झालं जाऊया असं नाही, का प्रॉब्लेम उद्भवला तो, कशामुळे उद्भवला प्रॉब्लेम, हे सगळं अशी माझी लाईफस्टाईल आहे पहिल्यापासून. की काय आपण इन्व्हेस्टिगेशन केलं तुम्ही त्याच्यावर हात एक प्रकारचा म्हणजे उपक्रम करत नाही. आणि प्रत्येक गोष्टीत असंच नाही की मी इमिशन किंवा पोल्युशन वरती बोलतो, प्रत्येक गोष्टीत मी असंच विचार करत असतो बाबा हे का होतं आणि कशामुळे होतं. खरंच तुमचा एक कॉन्सेप्ट जो आहे, हा जो तुम्ही एक कॉन्सेप्ट निवडला तो खूप चांगला आहे. आणि मी आशा करेन की लवकरात लवकर हे जे तुम्ही उपकरण बनवलं ते मार्केटमध्ये यावं. आणि खरंच आपलं जे ही जी पृथ्वी माता आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे पण सुद्धा विषय आता वाढत आहेत. तर तुम्ही बघतच आहात की चक्रीवादळ वगैरे याचे कारण कोण आहे? आपण मानवच आहे. आणि आपणच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे नकळत. तर तुम्ही जसं म्हटलं की नोईंगली अननोनली आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, त्यामुळे आपल्या पृथ्वी माताला बऱ्याचशा गोष्टी झेलाव्या लागतात. पण नक्कीच आता जर तुम्ही असं उपकरण आणलं मार्केटमध्ये तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. जसं तुम्ही म्हटलं की कार्बन डायऑक्साईड आता पुढे काही वर्षांमध्ये आपल्याला पाठीमागे घेऊन फिरावं लागेल, तशी वेळ यायला नको. आता जसं कोरोना काळ, नक्कीच ऑक्सिजन मशीन जे आपल्याला पाठीवर घेऊन फिरावं लागेल तशी वेळ यायला नको. आणि जसं आता कोरोनामध्ये आपल्याला मास्क घालायला लागले तशी वेळ नक्कीच यायला नको पुन्हा. आणि हे जे आहे ना, इट्स अप्रॉक्सिमेट आय कुड से ओव्हर 230 मिलियन जे स्टँडर्ड BS6 जे स्टँडर्ड सुप्रीम कोर्टने आता ठरवलंय तेवढे व्हेकल्स ऑन रोड आहेत, ते पोल्यूट करतात आतापर्यंत. इट्स मोर दॅन 230 अप्रॉक्स. आय एम नॉट अप्रॉक्स मी तुम्हाला सांगतोय. एवढे जे व्हेकल आहेत आता रोडमध्ये आहेत, दे आर नॉट ॲज BS स्टँडर्ड 6 जे आहे तेवढं नाही. मतलब एवढं पोल्युशन आता सध्याला परिस्थिती झालंय, खूपच झालंय. पण आता कुठे ना कुठेतरी कोरोनामुळे याला थोडाफार तरी बसलाय आणि आता काउंट कमी होते, त्यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढत चालली आहे. आता हिमालय पण आपण बघितलं तर सगळ्या चॅनलमध्ये खूप फेमस झाली होती न्यूज की हिमालय सुद्धा 150 किलोमीटर लांब पर्यंत दिसत आहे, कारण की प्रदूषण मुक्त आपला एक देश झाला होता. त्यामुळे मुंबईतलाच पकडले, मुंबईत टॉवर लांब पर्यंत दिसायची, कुठे टॉवर दिसत होते असं गव्हर्नमेंटच म्हणणं आहे. टॉवर दिसत होते, आता मग कुठे टॉवर आरामात आपण बघू शकतो. नक्कीच आता हे उपकरण लवकरात लवकर बाजारात यावं अशी मी आशा करेन. आणि नक्कीच तुमच्या इथूनच्या पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. थँक्यू व्हेरी मच. आमच्याशी छान गप्पा मारल्या यासाठी मी आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.